समोर बघा, समोर बघा. बाहेर त्यांच्या पहिल्यातली साखर कमी झाली. समोर बघा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा, आदरणीय विजय दादांचा, भैया साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली लोकसभा विधानसभा इलेक्शन असेल, आदरणीय पवार साहेबांवरती, आदरणीय विजयदादांवरती विश्वास ठेवून या जिल्ह्यामध्ये किमया तुम्ही सगळ्यांनी घडवली. जमलेली पदाधिकारी असतील, आजी माजी पदाधिकारी, सगळ्यांनीच काम केलं. त्यामुळे एक वेगळं यश राज्यामध्ये आपल्याला या माध्यमातून दिसून आलं. आणि यश का मिळालं तर सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, केवळ पवार साहेबांमुळे आणि विजयदादांमुळे मिळालेला आहे. त्यांच्यावरचा जो प्रचंड विश्वास आहे जनतेचा या सोलापूर जिल्ह्यात, त्यामुळे साध्य होऊ शकलं. आणि तुम्ही त्यांचे विचार तळागाळापासून दृष्टिकोनातून काम केलं, यामुळे या सगळ्या काही गोष्टी घडलेल्या आहेत. मी खासदार झालो, 4 आमदार देऊ शकलो, 2 सहयोगी पक्षांचे आमदार आपण देऊ शकतो, 3 खासदार झाले आपल्या जिल्ह्यात. महाराष्ट्रात अशी कुठं गोष्ट घडलेली नाही. तर आपल्याला सगळ्यांना काम करण्याची संधी आदरणीय पवार साहेबांनी उपयोग करून दिली. पवार साहेबांच्या, सुप्रियाताईंच्या, शशिकांत शिंदे साहेबांच्या आणि जयंत साहेबांच्या नेतृत्वाखाली अजून तळागाळापर्यंत पोहोचायचं. टोटल 41 सेल आहेत. 41 सेल प्रत्येक तालुक्यात निर्माण करायचे. प्रत्येक सेलचे किमान 25 पदाधिकारी जर धरले तर एका तालुक्यात 1025 पदाधिकारी आपण नेमू शकतो. किती कार्यकर्त्यांना काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. जिल्हाध्यक्ष तुम्हाला उद्यातील फॉर्मॅट तुमच्या सगळ्यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअप करतील. आठवडाभरात ह्या सगळ्या नेमणुका करून जिल्हाध्यक्षांची परवानगी घेऊन त्या यादीला त्या जाहीर करून टाकायचे. तुम्ही पत्र वाटायचे. याद्या तयार करत असताना प्रत्येकाने जिथं आमदार आहेत त्या आमदारांशी तालुकाध्यक्षांनी कन्सल्ट करावं. जिथं आमदार नाही, उदाहरणार्थ आता मंगळवेढा आहे, मंगळवेढ्यामध्ये त्या ठिकाणी जे उमेदवार आपले उभे होते, सर आहे किंवा सनारायण, ह्या तिघांनी बसून यादी तयार करावी. सीडजी आहेत, आज सगळ्यांनी बसून करावी. मोहळला आमदार आहेत, अजून इतर पदाधिकारी आहेत, त्या सगळ्यांबरोबर बसा, तिथे यादी तयार करा. दक्षिणला तुम्ही सगळे जुने पदाधिकारी सगळ्यांना घेऊन बसा करा. अक्कलकोटला तसंच तुम्ही काम करा. प्रत्येक ठिकाणचे बार्शीला त्या ठिकाणी बारगुडे भाऊ आहेत, त्यांच्याशी डिस्कस करून तिथल्या तालुकाध्यक्षांनी त्यांच्याशी हे करून इकडं सांगोल्याला गायकवाड भाऊंशी चर्चा करून यादी तयार करा. सगळ्यांना विश्वासात घ्या म्हणण्याचा अर्थ जुन्या ज्येष्ठ लोकांना सगळ्यांना विश्वासात घेऊन याद्या तयार कराव्यात सगळ्यांनी. आणि त्या वसुनानांच्या मंजुरीत जाहीर करून त्यांना पत्र द्या. म्हणजे तुम्हाला एक मोठी टीम येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, नगरपालिका इलेक्शनला काम करायला उपलब्ध होणार. तर त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी बाहेर राहू नये. तालुकाध्यक्ष झालोय म्हणल्यावर निवांत सत्कार करत बसू नका. सत्कार थोडी बाजूला ठेवा. पदाधिकारी नेमण्याचं काम करा. वसुनानांनाही विनंती करतो की जिल्ह्याचे 41 जिल्हाध्यक्ष काही आहेत, काही नेमायचे आपल्याला. ते नेमण्याच्या दृष्टिकोनातून यातल्या 2 दिवसात निर्णय करावा. तुमचं सुद्धा जिल्हा कार्यकारिणीची नियुक्त्या या सुद्धा कराव्यात अशी विनंती करतो. आणि शेतकऱ्यांच्या समस्या काय आहेत, त्याची मिळालेली आर्थिक मदत जी शासनाकडे आहे त्याच्यात काय होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा प्रत्येक तालुकाध्यक्षांनी कानोसा घ्यावा. हा कानोसा जिल्हाध्यक्षांच्या कानावरती घालावा. कारण सोमवारी जी मिटिंग आहे मुंबईला, त्यामध्ये आम्हाला ते सगळे मुद्दे
देता येतील की शेतकऱ्यांचं म्हणणं हे आहे बाबा ही पॅकेजिंग क्लिअर झाली, या पॅकेजचा काय फायदा आहे काय तोटे या सगळ्या गोष्टी आदरणीय पवारसाहेबांच्या कानावरती घालता येतील. अक्षरशः भीमा, माण, कोरडा, सीना या सर्व नद्याच्या पुराच्या पाण्यानं जी मशागत केलेली काळी माती आहे ती सारी धुवून काढण्याचं काम पुराच्या पाण्यानं केलेलं आहे. साधारण एका गुंठ्याला 80 रुपये आम्ही मदत दिली असं सांगतायत आणि हेक्टरवरचा हिशोब सांगू मोकळं होत आहे. कागदावर काळं करण्या इतकं का सोपं असतं मातीला हिरवं करणं. परंतु ज्यांच्या बापजाद्यांनी टेबल खुर्चीवरच दिवस काढले आहेत त्याला काळी काय म्हणते, दावणीचं मुख जनावर काय बोलतंय याच्याबद्दलचं अद्याप देखील कसलं भान राहिलेलं नाही. अशा परिस्थितीत हवालदिल झालेला भयभीत असा माणूस, विदर्भातली संत्री, मराठवाड्यामधलं भुईमूग, शाळू, पश्चिम महाराष्ट्रातली ज्वारी आणि ऊस या सर्व पिकांना आज धक्का लागलेला आहे. नुसत्या वातावरणात बदल झाल्यानंतर द्राक्षे आडवे होतात. अतिशय सुस्थितीत असलेला शेतकरी आज सर्व बाजूनं अडचणीत आलेला आहे. त्याला सर्व आणखी मान्यवरांनी 50,000 रुपये मदत द्यावी हेक्टरी, एकराला अशा प्रकारची मागणी केलेली आहे. परंतु 1 लाख रुपये मदत केल्याशिवाय शेतकरी उभा राहू शकत नाही. 1.5 एकराच्या द्राक्षाच्या बागायतीला 5 लाख रुपये खर्च येतोय आणि 3 वर्ष त्याला जोर काढावा लागतोय. ही अवस्था आज उरलेली नाही. डाळिंब वगैरे प्रचंड नुकसान या शेतकऱ्यांचं झालेलं आहे.